जेव्हा कधी आपण ब्लाऊज शिवायला जातो किंवा आपण ब्लाऊज शिवायला घेतो स्वतः, तेव्हा काय होतं, खूप साऱ्या जणांचे प्रॉब्लेम होतात. जेव्हा आपला शिकून झाले, सगळं काही गोष्टी झालेल्या आहेत, शिकून झालंय, सगळा ब्लाऊज पण शिवायला येतो, पण ज्यावेळेस आपल्याला फिटिंग करायचं असतं त्यावेळेस आपल्याला कळून येतं की पुढचा भाग छोटा आणि मागचा भाग मोठा असं झालेला असतं. किंवा मग या उलट पुढचा भाग छोटा आणि मागचा भाग मोठा, किंवा मागचा भाग छोटा पुढचा भाग मोठा, अशा पद्धतीने झालेला असतं. मग तिथे आपल्याला काय होतं, ज्यावेळेस आपण ही पट्टी जोडली जाते आपल्याला इथे खांद्याच्या इथे, नाही का, इथे जोडलेली जाते, तर तेव्हा काय होतं, फिटिंगला पण प्रॉब्लेम येतो. आणि इथून कटिंग वगैरे केलं तर मग फिटिंगला प्रॉब्लेम येतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित माप घेतलेला सगळा फिसकून जातो. त्यामुळं त्यावर आपल्याला सोल्युशन करायचं आहे. आणि शॉर्टकटमध्ये तुम्हाला एक ट्रिक मी आज सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं ब्लाऊज जर कट करताना जर काळजी घेतली तर ते तुमचं ब्लाऊज फिसकणार नाही आणि 100% तुमचं ब्लाऊज छानच येणार. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट बसणार अशा पद्धतीने. आणि माप व्यवस्थित येणार आणि दोन्ही बाजू पण बरोबर येणार एकदम अतिशय. आणि फिटिंगला पण आपल्याला इझी जाणार. ह्या गोष्टी मी तुम्हाला 1-2 मिनिटात सांगणार आहे, तर स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर तुम्ही बघू शकताय, जेव्हा पण आपण शिकतो ब्लाऊज शिवण्यासाठी तर तिथे आपण जातो, तेव्हा ह्या 2 प्रकारचे ब्लाऊज आहेत. मी आता सध्या तुम्हाला घेतलेले आहेत. एक आहे इथे आपण योगा पट्टी लावलेली आहे, इथे आपण ही पट्टी लावलेली नाहीये. दोन्ही पण प्रिन्सेस कट ब्लाऊज आहेत. पण इथे जे आहे ते मी इथं डायरेक्ट आपल्याला इथं बॉर्डर घेतलेला आहे, इथे पट्टी वगैरे केलेली नाहीये. ह्या ब्लाऊजला आपल्याला पट्टी केलेली आहे. तर शिकते वेळेस काय होतं, काही काही प्रॉब्लेम्स असे होतात की आपण जेव्हा पाठीमागच्या ब्लाऊजचा माप घेतो, आता तुम्ही इथे बघू शकता, हा खांद्यापासून हा खालच्या बाजूला आपण असा पाठीमागच्या बाजूने म्हणजे मागच्या बाजूनेच माप घेऊन आपण हा ब्लाऊज पूर्ण कम्प्लीट शिवत असतो, मागच्या बाजूने माप घेऊन. तर इथे बघू शकता तुम्ही, इथे आहे 12.5 इंच, हा 12.5 इंच असा माप आलेला आहे. तर इथे आपल्याला काय करायचंय, आपण नेहमी काय करतो, पुढचा भाग आणि मागचा भाग सेम घ्यायला जातो. कोणत्या बाबतीत आपल्याला सेम घ्यायचा आहे, ज्या वेळेस आपल्याला ही योगा पट्टी पुढे लावायची नाहीये, ह्या गोष्टीची काळजी घ्यायची. ज्यावेळेस आपल्याला ती योगा पट्टी पुढे लावायची नाहीये, याचं पण रिझन सांगते. तुम्ही बघू शकताय, आता ह्या बाजूने जर पट्टी लावलेली आहे, इथं थोडासा भाग जातो, इथं थोडासा अर्धा इंच भाग जातो, इथं थोडासा भाग जातो. आता आपल्याला सांगतात 1.5 इंच जास्त घ्या, 12.5 इंच आलेला आहे, 13, अर्धा प्लस केलं तर 13 होतं, आणि 13 मध्ये 1 प्लस केलं तर 14 होतं. आपल्याला 14 इंच माप घ्यायला सांगतात. आणि त्या ठिकाणी काय होतं, इथे अर्धा इंच जातो, इथे अर्धा इंच जातो, कारण आपण कट केलेला असतो त्याप्रमाणे इथे माप जातो, इथे अर्धा इंच, इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच. तर त्यामुळे काय होतं, जर आपल्याला पट्टी लावायची आहे तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे 1.5 इंच घ्यायचे. आता मागचा आपल्याला 12.5 इंच माप आलेला आहे, तर आपल्याला मागच्या बाजूने घ्यायचे 1 इंच एक्स्ट्रा, अर्धा इंच कमी करायचे याच्यापेक्षा. कारण काय होतं, मागच्या बाजूने तुम्ही बघू शकता, मागच्या बाजूने फक्त पॉईंट कुठं आहे, इथे अर्धा इंच जाणार आणि इथे अर्धा इंच जाणार. प्रॉब्लेम काय येतो, पुढे जेव्हा आपण शिवायला जातो, इथे अर्धा इंच जातो, इथे अर्धा जातो, इथे अर्धा जातो. म्हणजे कमी कुठं झालं, 12.5 इंच उंची त्याची बरोबर आली, पण कमी कुठं झालं, इथे अर्धा इंच एक्स्ट्रा गेलं, इथे अर्धा गेला आणि इथे 1.5 गेला. 14 मधून 1.5 गेलं, किती राहिले, 12.5. आता इथे बघा पाठीमागे, इथे अर्धा इंच गेला आणि इथे अर्धा इंच गेला, मग राहिला किती, 13 इंच. त्यामुळे काय होतं, हे अर्धा इंच जे माप आहे ते पाठीमागच्या बाजूने मोठं होतं आणि ते एक्स्ट्रा येतं. अशा पद्धतीने मग हे मागचा भाग मोठा होतो. तर त्यामुळे आपल्याला हे न करण्यासाठी, जेव्हा आपल्याला आपल्याला ही पट्टी लावायची आहे, त्याच वेळेस आपल्याला मागच्या बाजूने अर्धा इंच भाग कमी घ्यायचा आहे, सेम न घेता, आणि पुढच्या बाजूनं एक्स्ट्रा म्हणजे 1.5 इंचच घ्यायचे, कारण आपल्याला ही पट्टी लावायची आहे. सेम ह्याच बाजूने आपल्याला सेम घ्यायचंय मग माप. इथे तुम्ही 13 इंच घेऊ शकता, सॉरी 13.5 इंच, आणि पाठीमागचा पण 13.5 इंच असं घेऊ शकता. म्हणजे आपला 12.5 आहे, तर 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा करायचंय. 1 इंच एक्स्ट्रा केलं तर इथं थोडा अर्धा भाग जातो आणि इथं अर्धा भाग जातो. त्यामुळे काय होतं, एकदम जी आपण मेजरमेंट घेतलेली आहे एकदम इथं व्यवस्थित येते, आणि आपल्याला इथं कट करायची गरज नाही, आणि व्यवस्थित फिटिंग सुद्धा अतिशय उत्तम आणि एकदम व्यवस्थित येते. अशा पद्धतीने हे नॉर्मल सोल्युशन आहे. आणि समजा त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घ्यायची, आपण ही पट्टी लावत असताना अर्धा इंच मागच्या बाजूने कमी घ्यायचं आहे, कारण मागच्या बाजूला अशी कुठलीच पट्टी जोडलेली नसते. त्यामुळे ही गोष्ट आता माझ्या मते तुम्हाला नक्कीच लक्षात आलेली असेल, आणि तुमचं ब्लाऊज 100% परफेक्ट येणार. आणि अशा बाजूने तुम्ही बघू शकताय, अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं फिटिंग वगैरे येते. आणि जेव्हा ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित येते तेव्हा ब्लाऊज दिसायला पण छान दिसतो, आणि व्यवस्थित अंगात घातल्यानंतर सुद्धा व्यवस्थित बसतो. तर अशा पद्धतीने ही शॉर्टकट माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. कशी वाटली ट्रिक नक्की सांगा. तुम्हाला जर हेल्प झाली असेल तर नक्की पुढच्या वेळेस म्हणजे ब्लाऊज कट करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण कट करतो तेव्हा आपण, आता ही गोष्ट परत एकदा मी तुम्हाला सांगते,
जाता जाता जर मागच्या ब्लाऊजचा माझं 12.5 इंच आहे, तर मी फक्त 1 इंच वाढवलाय, कारण आपल्याला इथे अर्धा इंच शिवायचंय आणि इथं अर्धा इंच शिवायचंय त्यामुळं. आणि पुढच्या बाजूला पण सेम, कारण आपण पट्टी लावलेली नाहीये, त्यामुळे 1च इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंय. आणि ज्या वेळेस असं पट्टीचं ब्लाऊज असतं तर इथे कन्फ्यूज न होता इथे जे समोर आहे ब्लाऊज इथे 1.5 इंच घ्यायचं आहे, कारण इथे अर्धा, इथं अर्धा, इथं अर्धा, आणि पाठीमागच्या साईडनं पुढच्या साईडपेक्षा मागच्या साईडचा अर्धा इंच कमी घ्यायचा आहे. तर लक्षात ठेवा, पुढचे म्हणजे 12.5 इंच जर आपलं पाठीमागची बाजू आलेली आहे, पुढे जर आपल्याला पट्टी लावायची आहे, तर मागची बाजू येते आपल्याला, पुढची बाजू येते 14 इंच आणि मागची बाजू येते आपल्याला 13.5 इंच, फक्त 1 इंच एक्स्ट्रा वाढते. तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवायला गेलात तर नक्की तुमचं ब्लाऊज कम्प्लीट येणार आहे. तर चला बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, मस्त मजेत राहा. परत भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुमचे काय अजून क्वेश्चन असतील ब्लाऊजच्या बाबतीत तर तुम्ही मला प्रश्न करू शकता, कमेंट करू शकता, तर मी तुम्हाला त्याचा आन्सर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. चला बाय. हेल्पफुल माहिती वाटल्यास तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर देखील करायला विसरू नका.